नमस्कार. आजच्या या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि खास विश्लेषणात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. इंजिनिअरिंगच्या पलीकडे जाऊन 21व्या शतकातील करिअरचा योग्य रस्ता कसा असावा याचा एकदम वास्तववादी रोडमॅप आपण आज बघणार आहोत. एका मोठ्या भावाच्या किंवा बहिणीच्या भूमिकेतून आज मी तुम्हाला या गुंतागुंतीच्या प्रवासात एक स्पष्ट दिशा शोधायला नक्कीच मदत करेन. चला तर मग सुरू करूया. आता होतं काय माहितीये का, 10वी किंवा 12वीच्या परीक्षा संपल्या की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात गल्लीत एकच प्रश्न घुमू लागतो. आता पुढे काय करणार? अब आगे क्या करेवा? नातेवाईक आणि शेजारच्या काका-काकूंच्या अपेक्षांचे एक प्रचंड मोठं दडपण विद्यार्थ्यांवर येतं. हा म्हणजे लिटरली एक असा प्रेशर कुकर आहे जिथे प्रत्येकाला वाटतं की त्याच्याच सल्ल्याने विद्यार्थ्याचं भविष्य ठरणार आहे. बरोबर ना? तर हा सगळा गोंधळ सोडवण्यासाठी आज आपण काही महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. हे टप्पे आहेत बोर्ड परीक्षेचा प्रेशर कुकर, इंजिनिअरिंगच्या चक्रव्यूहापलीकडचं जग, प्रवास आणि ग्लॅमर क्षेत्र, सेवा आणि आरोग्य क्षेत्र, आजच्या डिजिटल युगाची लाट आणि सगळ्यात शेवटी पगार आणि जीवनशैलीतला समतोल. ओके, चला तर मग एका मागोमाग एक या गोष्टी समजून घेऊया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. बोर्ड परीक्षेचा प्रेशर कुकर, वास्तव विरुद्ध अपेक्षा. इथे होतं काय की आपण अनेकदा दुसऱ्यांचं बघून किंवा केवळ जास्त पगाराच्या मोहापायी चुकीचे निर्णय घेतो. म्हणजे बघा, शर्माजींचा मुलगा इंजिनियर झाला म्हणून आपणही तेच करावं, ही मानसिकता इथूनच सुरू होते. पण खरं सांगायचं तर खऱ्या अर्थाने करिअर निवडताना तुमचं व्यक्तिमत्व, तुमची आवड, घरची आर्थिक स्थिती, जोखीम घेण्याची किंवा रिस्क घेण्याची क्षमता आणि तुम्हाला नक्की कशी जीवनशैली हवी आहे या घटकांचा थोडा अंतर्मुख होऊन विचार करणं खूप जास्त आवश्यक आहे. नुसता पैसा सगळं काही नसतो ना. आता येऊया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे, इंजिनिअरिंगच्या चक्रव्यूहापलीकडे आयटी आणि कोर शाखा. बघा, इंजिनिअरिंग म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येतं ते आयटी क्षेत्र. ह्या क्षेत्रातल्या पगाराचं खरं वास्तव पाहिलं तर नवख्या उमेदवारांसाठी म्हणजे फ्रेशर्ससाठी 3 ते 10 लाखांचं पॅकेज अगदी सहज मिळू शकतं. आणि जर तुमच्याकडे चांगला अनुभव असेल तर 20 ते 50 लाखांच्या वरही पगार मिळण्याच्या भरपूर संधी इथे आहेत. जागतिक स्तरावर मिळणाऱ्या अमर्याद संधी आणि अत्यंत वेगाने होणारी प्रगती यामुळे हे क्षेत्र आजही आर्थिकदृष्ट्या खूपच आकर्षक आहे, यात शंका नाही. पण मग आता तुम्ही म्हणाल, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे आमच्या नोकऱ्या जातील का? ही भीती किती खरी आहे? तर बघा, सत्य हे आहे की AIमुळे केवळ प्राथमिक आणि साध्या म्हणजे बेसिक लेवलच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. उलट AI टूल्स वापरून गुंतागुंतीचे प्रॉब्लेम्स किंवा प्रश्न सोडवू शकणाऱ्या स्मार्ट इंजिनियर्सची मागणी भविष्यात खूप वेगाने वाढणार आहे. त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. आता तुम्ही विचाराल की पारंपरिक कोर शाखांचे काय, म्हणजे मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल. तर मित्रांनो, या शाखा अजिबात संपलेल्या नाहीत. पण आजच्या घडीला या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सरासरीपेक्षा खूप जास्त संघर्ष करावा लागतो आणि अफाट मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. स्पर्धा आता खूपच कठीण झाली आहे, हे मात्र नक्की. आता आपण थोडं वेगळ्या विश्वात वळूया. आपला तिसरा टप्पा आहे प्रवास आणि ग्लॅमर, पडद्यामागील संघर्ष. हॉटेल मॅनेजमेंट, एव्हिएशन किंवा हॉस्पिटॅलिटी म्हटलं की लोकांना वाटतं यात फक्त ग्लॅमर आहे किंवा काही जण याला चक्क वेटरची नोकरी समजतात. हा खूप मोठा गैरसमज आहे. प्रत्यक्षात या क्षेत्रात काम करण्यासाठी तुमचं इंग्रजी संवाद कौशल्य उत्कृष्ट असावं लागतं. तसंच उत्तम व्यक्तिमत्व, जबरदस्त आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कितीही कठीण प्रसंग आला तरी शांत राहण्याचा स्वभाव. या अत्यंत व्यावसायिक आणि कडक नियमांची इथे आवश्यकता असते. बाहेरून हे सगळं जितकं झगमगतं दिसतं ना, त्याच्यामागचं कठोर वास्तव थोडं वेगळं आहे. अनियमित वेळा, सततचा जेटलॅग, कामाचा प्रचंड ताण आणि तासनतास एकाच जागी उभं राहून काम करण्याची सक्ती, हे सगळं पेलवणं सोपं नसतं. ग्राहकांना हसत मुखाने सेवा देण्यामागे हे न दिसणारं सत्य आणि प्रचंड मेहनत दडलेली असते. असंच आणखी एक क्षेत्र म्हणजे मर्चंट नेव्ही. इथे डॉलरमध्ये मिळणारा गलेलठ्ठ पगार आणि परदेश प्रवास हे फायदे आपल्याला लगेच दिसतात आणि आपण आकर्षित होतो. पण रियालिटी काय आहे?
महिनोन्महिने समुद्रावर जहाजावर एकांतवासात राहणं, कुटुंबापासून दूर राहणं आणि कधीकधी भयानक समुद्री धोक्यांचा सामना करणं यासाठी प्रचंड मानसिक चिवटता लागते. हा या क्षेत्राचा अत्यंत अवघड आणि खडतर भाग आहे, जो आपण अनेकदा दुर्लक्षित करतो. आता वळूया आपल्या चौथ्या टप्प्याकडे, ज्यामध्ये आपण सेवा, गणवेश आणि आरोग्य सेवा यातील आदर आणि त्याग ह्याबद्दल बोलणार आहोत. संरक्षण दल किंवा आर्म्ड फोर्सेसमध्ये अंगावरचा गणवेश अफाट आदर, नेतृत्व आणि अभिमान देतो, यात काहीच वाद नाही. पण त्या बदल्यात हे क्षेत्र तुमच्याकडून काय मागतं तर अत्यंत कठोर शिस्त, जीवाची जोखीम आणि देशासाठी स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहण्याचा मोठा त्याग करण्याची तयारी. ही तयारी नेहमी कायमस्वरूपी असावी लागते. आणि आरोग्य किंवा वैद्यकीय क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर फक्त MBBS हेच सर्वस्व नाहीये बरं का. नर्सिंग, फार्मसी, फिजिओथेरपी अशा अनेक विस्तारलेल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या वाटा इथे उपलब्ध आहेत. पण लक्षात ठेवा, ह्या प्रवासात अभ्यासाची अनेक वर्ष खर्ची घालावी लागतात आणि रुग्णांच्या आयुष्याशी निगडीत असणारा प्रचंड भावनिक ताण रोज हाताळावा लागतो. हे काम खऱ्या अर्थाने एक तपश्चर्या आहे. ओके, तर आता आपण एका एकदम नव्या आणि एक्साइटिंग विषयाकडे येतोय. आपला 5वा टप्पा, डिजिटल युगाची लाट, आधुनिक संघर्ष. आजकाल डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन, UI UX यांसारख्या करिअरची खूप क्रेज आहे. कामाची वेळ आणि ठिकाण एकदम लवचिक म्हणजे फ्लेक्सिबल असतं. पण या आधुनिक डिजिटल विश्वाचा एक अत्यंत कडक नियम आहे, तो म्हणजे सातत्य किंवा कन्सिस्टन्सी. इथे बॉस नसला तरीही यश मिळवण्यासाठी कोणतीही तडजोड न करता, रोज न थकता, न कंटाळता क्रिएटिव्ह काम करत राहणे हीच एकमेव अट आहे. आता आपण या विश्लेषणाच्या एकदम शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. 6वा टप्पा, जीवनशैली आणि पगार, अंतिम आराखडा. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्हाला नक्की कशी जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल हवी आहे. स्थिर आणि सिक्युअर आयुष्य, भरपूर पैसा, काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची संधी, शांतता, जगभर प्रवास, पार की स्वातंत्र्य? हा एक अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या प्रामाणिक आणि अचूक उत्तरावरच तुमचा पुढील करिअरचा मार्ग ठरला पाहिजे. दुसरा थोडा कठोर पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्यात प्रचंड मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक दडपण सहन करण्याची क्षमता आहे का? कारण हे बघा, प्रत्येक करिअरची एक अदृश्य किंमत असतेच असते आणि आपली जोखीम घेण्याची किंवा रिस्क घेण्याची क्षमता वेळीच ओळखणे हा करिअर निवडतानाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. आणि तिसरं म्हणजे अंतिम आत्मपरीक्षण. तुम्हाला प्रत्यक्ष लोकांसोबत काम करायला जास्त आवडतं की सिस्टीम्स, कम्प्युटर्स आणि मशीन्ससोबत? तुमच्या दैनंदिन कामाचे वातावरण कसे असावे याचे प्रामाणिक उत्तर तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेस्य योग्य क्षेत्राकडे घेऊन जाईल. या संपूर्ण विश्लेषणाचा एकच सुवर्ण नियम आहे, तो कायम लक्षात ठेवा. फक्त आणि फक्त पगाराकडे बघू नका. त्या क्षेत्रातील जीवनशैली, कामाचा ताण, तुमची वैयक्तिक वाढ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आनंद बघा. कारण केवळ पैशासाठी एखाद्या चुकीच्या आणि न आवडणाऱ्या क्षेत्रात आयुष्यभर अडकून राहणं अत्यंत वेदनादायी असू शकतं. आणि मित्रांनो, आजच्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वेगाने बदलणाऱ्या युगात जो माणूस स्वतःला सतत अपडेट ठेवेल, नवनवीन गोष्टी शिकत राहील, तो कधीही मागे पडणार नाही. स्वतःचं ज्ञान अद्ययावत ठेवणं, अपस्किलिंग करत राहणं हाच भविष्यात तग धरून राहण्याचा आणि यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग आहे. तर मग या सविस्तर प्रवासानंतर आता शांतपणे विचार करण्याची वेळ आली आहे. तुमचं खऱ्या अर्थाने ड्रीम करिअर कोणतं असावं? मला खात्री आहे की आजच्या या विश्लेषणातून तुम्हाला योग्य दिशा निवडण्यासाठी नक्कीच थोडीफार मदत झाली असेल. तर मग विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या. सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला. भेटूया पुढच्या विश्लेषणात. धन्यवाद.